हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकंड पीयूसी विद्यार्थियों के लिए यानी सेकंड पीयूसी स्टूडेंट के लिए नॉन डिटेल यानी 2 एकांकीय 2 वन एक्ट प्ले ड्रामा है। एक तो सूखी डाली है और दूसरा प्रतिशोध। सूखी डाली पर 2 प्रश्न क्या पूछेंगे, दोनों में से आपको एक लिखना है। एक लिखेंगे तो 5 मार्क्स आपको मिलेंगे। प्रतिशोध पर 2 क्वेश्चन क्या पूछेंगे और एक आपको चूज करके एक आंसर लिखना है। एक आंसर लिखने पर आपको मिलेंगे 4 मार्क्स, यानी कुल मिलाकर सूखी डाली पर 5 मार्क्स, प्रतिशोध पर 4 मार्क्स। 9 मार्क्स के लिए परीक्षा में आपको 4 प्रश्न क्या देंगे। 4 प्रश्नों में से आपको केवल क्या 2 ही क्या लिखना है। ऊपर एक लिखना है और नीचे एक लिखना है ना। सूखी डाली पर एक और प्रतिशोध पर एक लिखना है। स्टूडेंट्स, आज सूखी डाली पर जितने भी जो प्रश्न है उन प्रश्नों में से विच क्वेश्चंस आर सो इम्पोर्टेंट, उन इम्पोर्टेंट क्वेश्चन को आपके सामने क्या रख रहा हूं और उन प्रश्नों को ही अगर आप पढ़ेंगे तो एग्जाम में क्या लिखने के सामर्थ्य या आप लिख सकते हैं। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, अभी तक सब्सक्राइब नहीं कर लिए तो सब्सक्राइब कर लीजिए। आप निरंतर क्या सपोर्ट करिए, अच्छे अच्छे कंटेंट पर वीडियो बना रहा हूं और अंत तक वीडियो क्या देखिए। आने वाली जो एग्जाम है, एनुअल एग्जाम, ऑलरेडी प्रिपरेटरी एग्जाम क्या चल रही है, हर डिस्ट्रिक्ट में क्या प्रिपरेटरी एग्जाम चल रही है। एंड ऑलरेडी सो मेनी स्टूडेंट्स यू नो नाउ प्रिपरेटरी एग्जाम इज गोइंग थ्रू आउट इन कर्नाटका स्टेट। सेपरेट जितने भी जो डिस्ट्रिक्ट है उन डिस्ट्रिक्ट में क्या एग्जाम चल रही है। आने वाली जो फाइनल एग्जाम है उस फाइनल एग्जाम की दृष्टि से जस्ट हियर आई एम गिविंग यू इंपॉर्टेंट क्वेश्चन। अकॉर्डिंग टू मी दीज क्वेश्चंस आर सो इंपॉर्टेंट। आ जाते हैं, आप उन्हें क्या उन आंसर पर क्या फोकस डालिए। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ। ಇವತ್ತು ಸೂಖಿ ಡಾಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿಶೋಧ ಮೇಲೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೊಡ್ತೀನಿ। ಸೂಖಿ ಡಾಲಿ ಮೇಲೆ 4, ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿಶೋಧ ಮೇಲೆ 4 ಕೊಡ್ತೀನಿ। 4 ಕೊಟ್ಟರೆ 2 ಬರ್ತವೆ, ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ಈ 8 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಎನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಬರಲೇಬೇಕು। ಹಾಗಾಗಿ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ ಅನ್ನು ನೀವು ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, just today I am giving you important questions on Sukhi Dali drama, then Pratishod drama. These 8 questions are so important question. Among these questions in annual exam they will give 4 questions. Among 4 questions just you should write only 2 answers. 2 आपको लिखना है, ऊपर एक और नीचे क्या अगर आप लिखेंगे तो आपको 9 मार्क्स क्या मिलेंगे। तो आइए स्टूडेंट्स, देरी ना करते हुए आपको क्या 8 क्वेश्चंस के बारे में आपको समझाऊंगा। तो स्टूडेंट्स याद रखिए, ये इंपॉर्टेंट क्या क्वेश्चन है और यही क्वेश्चन क्या अगर आप रेडी कर लिए तो एनुअल एग्जाम में क्या आप लिख सकते हैं। तो आइए स्टूडेंट्स, अब आपको ये इंपॉर्टेंट क्वेश्चन क्या दिखाऊंगा और पढ़कर आपको समझाऊंगा। यस स्टूडेंट्स, ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಈ ಸೂಖಿ ಡಾಲಿ ನಾಟಕ ಮೇಲೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಫಸ್ಟ್ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನೀವು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। फर्स्ट क्वेश्चन इज इंदु को अपनी भाभी बेला पर क्यों क्रोध आया। फर्स्ट क्वेश्चन इज इम्पोर्टेंट क्वेश्चन। ये इस क्वेश्चन का जो आंसर है, ये आंसर क्या आप पढ़ लीजिए। इम्पोर्टेंट क्वेश्चन, जस्ट आई एम गिविंग यू ओनली 4 क्वेश्चंस, 4 इंपॉर्टेंट क्वेश्चन ಆನ್ ಸೂಖಿ ಡಾಲಿ ಡ್ರಾಮಾ। ನಾನು ನಿಮಗೆ 4 ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 4ರಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ದೆನ್ ಟರ್ನ್ ಮಾಡಿ ಪೇಪರು। ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ನೋಡಿ, 3rd क्वेश्चन, बेला ने सारा फर्नीचर और सामान कहाँ रख दिया और क्यों। ಇದು 3rd क्वेश्चन ಕೂಡ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೂಡ
ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ओकेना. देन कम टू 7th वन. दादाजी ने परेश को किस प्रकार मनाया. ಇದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. 3 ಆಯಿತು. देन लास्ट वन. बेला अपने मायके क्यों जाना चाहती थी. ಇದು 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಈ 4ರಲ್ಲಿ 2 ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾನೆ, ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ ಇದು ಏನು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಂದರೆ, ಇದು ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಮೀ, ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಈ 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್. 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್ಗೆ ಆನ್ಸರು ನೀವು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ದೆನ್ ಯು ಕಮ್ ಟು ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಡ್ರಾಮಾ, ದಟ್ ಈಸ್ ಪ್ರತಿಶೋಧ. ಈ ಪ್ರತಿಶೋಧ ಮೇಲೆ 4 ಕೊಡ್ತೀನಿ, ಆ 4 ಕೂಡ ನೀವು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ ಜಸ್ಟ್ ಐ ಆಮ್ ಗಿವಿಂಗ್ ಯು ಓನ್ಲಿ 8 ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್. 8 ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. 8ರಲ್ಲಿ 4ರಲ್ಲಿ ನೀವು ಮತ್ತೆ 2 ಬರೀಬೇಕು. सो प्रतिशोध क्वेश्चन सेकेंड वन, ये प्रतिशोध ड्रामा पर है. शास्त्रार्थ में पंडितों को हराते देख पिता ने भारवी के बारे में क्या सोचा. ಇದೊಂದು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, इंपॉर्टेंट क्वेश्चन. देन फोर्थ वन, भारती और सुशीला के वार्तालाप को अपने शब्दों में लिखिए. Second important question. Then you come to this side. Fifth one, भारवी अपने पिता से क्यों बदला लेना चाहता था. Third question, बदला मीन्स रिवेंज, क्यों लेना चाहता था. Then 9 one, भारवी ने अपने पिता से किस प्रकार का दंड चाहा और उसे क्या दंड मिला. ये फोर्थ क्वेश्चन. ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್, ನಾನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಡ್ರಾಮಾ ಮೇಲೆ 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಈ 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್ನು ನೀವು ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಿ ಎನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ. ಸೊ ಪ್ರಿಪೇರ್ ಆದ್ರಂದ್ರೆ ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಬರಿಬೋದು. ಸೊ ತುಂಬ ಈಸಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ನೀವು ಒಂದ್ಸಾರಿ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ರಿಮೆಂಬರ್ ದೀಸ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್ ಆನ್ಸರ್, ಬಿಕಾಸ್ ಡ್ರಾಮಾ ಸ್ಟೋರಿ ಆಲ್ಸೋ ಸೊ ಈಸಿ ಸ್ಟೋರಿ. ಯು ಕ್ಯಾನ್ ರಿಮೆಂಬರ್ ಬೋತ್ ದ ಸ್ಟೋರಿ. ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಎನಿ ಡೌಟ್ಸ್, ಬಿಕಾಸ್ once we remember story means, so on that story they will ask any question, you can write any answer. ಸೊ ಯಾವುದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ನೀವು ಆನ್ಸರು ಬರಿಬೋದು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇವು 4 ಕ್ವೆಶ್ಚನ್ನು ತುಂಬ ಈಸಿ ಆಗಿದೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ತುಂಬ ಇನ್ನೂ ಟೈಮ್ ಇದೆ. ಯು ಡೋಂಟ್ ವೇಸ್ಟ್ ಯುವರ್ ಟೈಮ್. ಅದು ಟೈಮ್ ಅನುಗುಣವಾಗಿ ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಈ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ಸೊ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ನಿಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸು ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.